ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज या म्हणीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या आनंदामध्ये आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कमी झाल्यामुळे आळंदीच्या या पुलावरून भाविक मोठ्या आनंदामध्ये नाचत गाचत फुगड्या खेळत आनंदामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त आहेत। आपण त्यांना विचारूया की काय वाटतं तुम्हाला, कुठून आला? काय बाबा, कुठून आला तुम्ही वारीमध्ये? परभणीमध्ये कधीपासून निघाला तुम्ही? आम्ही सोमवारी आलो। पावसाचा काय व्यत्यय आला का नाही? नाही, वाटेनं काय नाही, फक्त इथं आलं की सुरू झालं। आम्ही मध्ये आलो की हे पूल बंद झाला। वारीमध्ये कधीपासून सामील होताय तुम्ही? हे तिसरं वर्ष। काय वाटतं वारीमध्ये येऊन, काय वाटतं? एक मानसिक समाधान, सर्वच आनंदी आनंद। तुमची दिंडी आहे का वारीमध्ये? नाही आम्ही स्वतः एक नंबरच्या दिंडीमध्ये। नक्कीच भाविकांच्या भावना खूप आनंददायी आहेत। आपल्यासोबत अजूनही भाविक आहेत। कुठून आलात बाबा तुम्ही? कुठून आलात तुम्ही आणि कधी आला तिथं? बरेच दिवस झाले मुक्ताईनगरहून आलोय मी। मुक्ताईनगरहून काय वाटतं वारीमध्ये सामील होऊन? काय वाटतं? आनंद वाटतोय। वारीमध्ये सामील आनंद वाटतो तेव्हा। आता पंढरपूर पर्यंत पायी जाणार? नक्कीच अजूनही आपल्या सोबत काही लहान भाविक आहेत। तुम्ही पाहू शकता हे वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। मोठ्या आनंदामध्ये वाजत गाजत या ठिकाणी जात आहेत। आपल्या सोबत अजूनही काही मॅडम काही भाविक आहेत। काय सांगाल तुम्ही? काय आनंदी वारीचा आनंद काय? वारीचा आनंद जो आमच्या मनात आहे ना, आम्ही मन खुशीत करतो। संसार जगतचं काय काय बंधन आहे ना, ते बंधनात आम्ही मुक्त होऊन इथे आनंद करायला येतो। सर्व कोण कोण महिला आहे त्यांनी संदर्भी रोज संसारचं जीवनचं एक आषाढी वारी एक रोज तर करा। जगाचं स्वर्ग इथे प्राप्त होते। ए नाद आहे ना, भजनचे नाद, हे भजनचे नाद इडी जगातलं तुम्हाला कळून जाते। थोडं अंग रोमांचन होऊन जाते, थोडं स्वर्ग प्राप्त होते। वरणी आहे स्वर्ग, बुढ़ी आहे स्वर्ग। आम्ही जैसे देखते वैसे स्वर्ग मिळते, तसं आम्हाला आनंद भगवंताने मौलीने प्राप्त करते। मौली आनंद देते। कुठून आलात तुम्ही? काय नाव आहे तुमचं? आम्ही येऊन वसपेटेचे। माझ्या बापाची घर वसपेटा। माझा बाप वारी इथे 30 वर्षाच्या वर करले। जीपी राव पुंडलिकराव बोलून माझ्या लग्न करून दिले बेंगळूरला। परंतु मी आता माझे यजमान माझ्या लेकल बलिगेन आलो। 17 वर्ष राखलं याला, नवरा त्यांनी ऐकत नाही। त्यांना मानून गेलं बलिगेन आला। 17 वर्ष कष्ट पडून आता बलिगेन आलो। हे माझे 17 वर्ष तपस्या आहे मौलीकडे। 17 वर्षापासून तुम्ही वारीमध्ये सामील होताय। कर्नाटक राज्यातून आलात का तुम्ही? हा, आम्ही कर्नाटक राज्यातून आलेले। हा, काय नाव आहे तुमचं? अश्विनीजी। नक्कीच इतर राज्यातूनही अनेक महिला भाविक वारकरी गेले अनेक वर्षांपासून पिढ्याने पिढ्या या वारीमध्ये सामील होत आहेत। आपल्या सोबत हे भाविक आहेत। कुठून आलात बाबा तुम्ही? माऊली? तेलंगणा आलो। तेलंगणा। कधीपासून आला तुम्ही इकडे? आम्ही 4 रोज झाला। 4 रोज। नक्कीच वारीमध्ये सामील होऊन खूप आनंद होत आहे। भाविक भक्तांच्या भावना खूप आनंददायी आहेत। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे।